हं? कॅफे काय म्हणजे ते तर असंच आहे. बरोबर. म्हणजे इथं कॅफे आहे, पुण्यात काय माहीत नाही अजून. हं. तिथं काय म्हणते तरी त्याला पब. राणीला सगळं माहिती आहे. अमेरिकेला जाऊन आल्यामुळं तर असं झालं. मग काय, कारण या सो कॉल्ड सणांना भारतीय मिठाई चालत नाही, चॉकलेट्स, केक, कॅन्डीज लागतात. पिझ्झा, बर्गर, पास्ता, चीज महागडी पार्टीसाठी हॉटेल लागतात. भारतीय भेटवस्तू या दिवसात देणाऱ्या आणि घेणाऱ्यालाही डाऊन मार्केट वाटतात. म्हणजे धर्म, म्हणजे असे सण जर धार्मिक सण साजरे करायला लागलो तर काय फिलिंग येते. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यामधली फिलिंग आणि महावीर जयंती साजरी करण्यामधल्या फिलिंगमध्ये कोणत्या फिलिंगमध्ये छान वाटतं. या सणांना भारतीय पोशाख वर्ज्य आहेत. व्हॅलेंटाईन डेला आणि ॲनिव्हर्सरीला भारतीय पोशाख घालतो का. या सणांना भारतीय पोशाख वर्ज्य आहेत. पाश्चिमात्य कपड्यांची या दिवसात डिजिटल बिझनेस प्लॅटफॉर्मवर रेलचेल असते. डिजिटल रेलचेल असते है ना. तर असे असे साधे कपडे चालत नाहीत त्याला. हां, मग काय झालं, उच्चभ्रू वस्तीमध्ये हे सण साजरे करणं आणि अभिमानाने त्याचं समाज माध्यमांवर प्रदर्शन मांडणं हे स्टेटस सिम्बॉल मानलं जातच. सण साजरा करायचा आणि कुठं टाकायचा, स्टेटस सिम्बॉल. बरोबर. परिस्थिती काय, शीर्षक काय होतं, खा प्या नाचा आणि पायाखाली काचा. खरं सांगायला नको मग उशिरा येणाऱ्या लोकांना, पण असू द्या. तर काय विषय होता त्याच्यामध्ये, विषय भोगाचं सुख कसं आहे हे इथं मांडायचा प्रयत्न केला, ज्याला आपण खरं सुख मानून बसलेलो असतो. वास्तविक पाहता ते सुख नसून दुःख कसं आहे ही चर्चा इथं मांडायचा प्रयत्न चाललेला आहे. समजलं तर प्रयत्न बघा. म्हणजे मग हे स्टेटस सिम्बॉल मानलं जातं. आता पुढची घटना आहे का, पण हे लोन कळतं ना काय, सुरपाटमधलं लोन आहे का जेवणातलं लोन. लोन म्हणजे कर्ज म्हणायचं का, इथं ते नाही राहता झालं. पसरणं, लोन पसरतं म्हणजे कळतं ना. हां व्हायरल. मग हे लोन कुठलं, हे डेज साजरे करण्याचं लोन जे आहे, प्रकार पद्धती, आता ते फक्त उच्च सोसायटीमध्ये राहिली का हे सांगायला लागेल. बघा, हे लोन मध्यम वर्गीय आणि निम्न आर्थिक स्तर असलेल्या लोकांमध्येही पसरलेलं बघून कीव करावीशी वाटते. मला आठवतंय, आमच्या लहानपणी एखादी साधीशी चूक जरी आमच्या हातून अजाणता घडली आणि जर ती आजी आजोबांच्या नजरेस पडली तर मुद्दाम थोड्या मोठ्या आवाजात, म्हणजे आजूबाजूला असणाऱ्या आईबाबांच्या कानावर जाईल इतक्याच आजी म्हणायची, लहानांना कळत नाही पण जाणत्यांना अक्कल नको. बरं वाईट काय ते मुलांना सांगण्याची, असं मामा म्हणतेत नाही.
काय म्हणली? आजी म्हणायची लहानांना कळत नाही, पण जाणत्यांना अक्कल नको का? जाणते राजे. प्रॉब्लेम म्हणून सांगतो नेहमी, मुलांमध्ये नाही, मुलांमध्ये आम्ही ठेवलेला आहे हाड ह्या प्रॉब्लेम. आणि हे म्हटलं ना, आम्ही हा ठेवलाय, मुलं अजून त्यांच्या मुलात काय ठेवणार आहेत, पण ते आपण पुढचं रूप बघायला तयार नाही की काय होणार आहे. आज आत्ता अजून आहे, चांगलं आहे, चांगलं दिसतंय थोडं थोडं, आणि त्याच्यावर आपण संतुष्ट. बाकीची दारू पितेत, माझा पोरगा दारू पित नाही, एवढंच आपण तिथं मानून समाधान मानतो बघून, एवढंच. पण आपला पोरगा हॉटेलात खातोय. मग म्हटलं असले डे साजरे करताना कुठलं पाप त्याच्याकडून व्हायचं शिल्लक राहतंय? 5 पापापैकी त्याच्यावर आपलं किती लक्ष आहे? त्याच्याकडनं हिंसा घडते आहे ना, खोटं बोललं जातं, त्याच्याकडनं कुशील सेवन होतंय. आज कोणता मुलगा ब्रह्मचर्य व्रत घ्यायला तयार आहे का सांगा? कॉलेजला जाता घेतोय का? ब्रह्मचर्य व्रत घ्यायचं का कॉलेज संपस्तोपर्यंत? बरोबर नाही. कोण मी म्हणजे इथं नाही, सगळ्यांनाच ज्यांना ज्यांना असं म्हटलंय आता टेन्शनमध्ये येते का? अवघड काय आहे त्याच्यात? म्हणजे त्याचा अर्थ आम्ही ब्रह्मचर्य व्रत घेत नाही याचा अर्थ काय? पण त्याच्यात सुद्धा आम्हाला गंभीरता वाटत नाही ना की बाबा ब्रह्मचर्य व्रत घेत नाही पोरगा, काय भानगड आहे, का घेत नाही? पण त्याच्यामध्ये पण आता सिरियसनेस कुठं राहिला? एवढा गंभीरता किती? आई वडिलांनाच नाही राहिली गंभीरता. गांधीजींना जेव्हा त्यांची आई पाठवायला जायचं होतं फॉरेनला, तर पहिल्यांदा नियम दिला होता त्यांनी, फॉरेनला जायचंय तर ही तुला 2-3 नियम पहिल्यांदा पाळावे लागतील, तर नाहीतर बिलकुल जायचं नाही. माहित आहे अशी. आणि आज आपण बघतोय आपल्या देखत आपली मुलं काय करतात, पण तरी आपल्याला त्याच्याबद्दल असं आपण अजून गंभीर झालो कुठं? मग नको, तू कॉलेजला जाऊ नको, तू इथंच राहा जर व्रत घेत नसशील तर. चालतंय? हा, तुला चालते ना, त्याला चालते का? आणि तू असं उपाय म्हटली चालते तर त्याला चाललं पाहिजे. भांडण होतील का नाही? भांडण होतील का नाही? चर्चा अशी. काय अक्षत घ्यायचंय का ब्रह्मचर्य व्रत? चालतंय, मग मंदिरात आता देतो तुला नियम. बर, पुढं काय का? लहानांना कळत नाही, पण लहानांना कळत नाही, पण जाणत्यांना अक्कल नको. बरं वाईट काय ते मुलांना सांगण्याची अनुपावनी. बरोबर आहे का नाही? आपलं अनुमोदन आहे त्या पापाला, म्हणून त्या मुलांनी जे पाप करणार आहेत त्याचं फळ मला पण मिळणार आहे याचा विचार आपण करायला आपल्याला चालतंय. असं झालं इतकं, म्हणून म्हटलं आपलं ते अविभाज्य अंग होत चाललंय न कळत, आपल्या न कळत. आपल्याला वाटत पण नाही आहे की असे दोष माझ्यामध्ये यायला लागलेले आहेत, समजत नाही आपल्याला. कारण दोष अशी कुठून तरी जसं पाणी जागा काढतं ना, कुठून जरी साठलं तर ते बरोबर त्याला आपली वाट करत त्या स्लॅबमधनं आता आपण समजतो एकदम पक्का झालेला आहे, पण जास्त दिवस साठल्यानंतर ते बरोबर आपला मार्ग काढतं. तसे त्या ठिकाणी ही पाप आपल्यामध्ये कुठंतरी जागा आहे ना, थोडासा त्याला आत शिरायचा अवकाश. म्हणून तर आपल्याला अनुव्रताचं महत्व सांग, कुठंतरी त्याला जागा मिळाली की ती प्रवेश करणार आहे. पाप सप्तव्यसन ही प्रवेश करायला थांबलेलीच आहेत, आणि आपल्यामध्ये पण तसे संस्कार विपरीत आहेत अनादिकाळचे. आणि मग आपण नुसतंच मागं म्हणायचं पोरं ऐकत नाहीत, पोरं ऐकत नाहीत, पोरं ऐकत नाहीत.
एवढं पैसे मिळवू नको म्हटलं तरी पोरं ऐकत नाहीत शरद काका, बरोबर आहे का? असं कधी म्हटलंय का एवढे पैसे मिळवत जाऊ नका म्हणून? शरद काका, कशाला एवढे पैसे लागतात आपल्याला, असं कधी म्हटलंय का? होत नाही तरी आपण करतो, अजून होत नाही तरी होतंय का सांगा? वयाची किती वर्ष? 75-76 झाले असेल का नाही? मग पोरगा लग्नाला चाललाय, दुकान बंद करणार का? एकट्याला होतंय का दुकानदारी सांगा? चाललाय माझ्याच्यानं होत नाही, बसावं. मुलाचं पण म्हणणं आहे बरं का, पप्पाला आता जरा सुधरत नाही, जास्त गिऱ्हाईक आल्यावर पप्पाने पण बसावं घरी, पण पप्पालाच करमत नाही. आज ठीक आहे, पोरगा नाही ना, सुट्टी, मला सुट्टी, आज सुट्टी कधी घ्यायचा विचार तर येतो का? इतकं ते अविभाज्य म्हणजे परिग्रह पाप हे माझ्या जीवनाचं एक अंग कसं बनून गेलंय आपल्याला कळत नाही. आणि ते आपण पुढं कसं फॉरवर्ड केलेलं आहे, जसं व्हॉट्सॲपवर मेसेज फॉरवर्ड करतो, फॉरवर्ड करत जायचं ते सगळं, अडचणी. चला, लहानांना कळत नाही पण जाणत्यांना अक्कल नको, बरं वाईट काय ते मुलांना सांगण्याची. आणि काही दिवसापूर्वीच इथे साक्षात एक माऊली आपल्या लहानग्याला हॅलोवीनसाठी भूताखेतांचे 2-3 मुखवटे ट्राय आउट करत कोणता छान दिसतोय ते कौतुकाने पाहत होती. हे बघितलं आणि धन्य झालं. आता भूतासारखा पोरगा दिसावा आणि ट्राय आउट म्हटलं, ते मुखवटे चांगले, भूताचे मुखवटे चांगले असतात काय? आणि तो कोणता वेगवेगळा त्याच्यात प्रकार, त्याच्यात पण अनेक नमुने, कोणता चांगला दिसतो? आई आपल्या मुलाला भूत करते. मुळात उत्सव सणवार आपण कशासाठी साजरे करतो हेच अजून आपल्याला आता कळलं म्हणजे, म्हणून रूप बदलत चाललंय. म्हणून म्हटलं लग्नाची टेंडन्सी पण बदलत चालली, मागही सांगितलं. आता आपण जो संस्कार आहे लग्नाचा त्याच्यासाठी हजर नाही, जो भोग आहे त्या भोगाच्या कार्यक्रमाला हजर आहे, परंतु जो संस्कार करणारा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी हजर नाही, कारण मला वेळ नाही. लग्न हे दांडिया नसतं. लग्न म्हणजे मुलांना कुठं घेऊन जायला पाहिजे की त्यावेळेस कशा पद्धतीनं मंत्रोच्चार करून सगळ्याच्या साक्षीने एक पत्नी, आपलं स्वपत्नी व्रत, एक पतिव्रतामध्येच्या बंधनात अडकलेली. आता आपण कोणत्या कार्यक्रमाला नेतून जातो, ज्यावेळेस आपल्याला तिथं भोगायचं असतं, इंद्रिय विषय भोगाची रेलचेल ज्या कार्यक्रमामध्ये, खा प्या नाचा. दांडियामध्ये काय असतं? ह्याच गोष्टी. आणि त्या कार्यक्रमाला जास्त गर्दी. आणि ही संस्कृती जैनांमध्ये विशेष, अजून अजैनांमध्ये दांडिया नाही. त्यांच्याकडे असलं खा प्या नाचासारखा कार्यक्रम नाही आहे. आदल्या दिवशी स्पेशल त्याच्यासाठी वेळ. मग आता नियम घ्यायचा आहे का? आणि लग्न करणार आहे ना, आणि ही पण आहे की आता ह्याचा नंबर आलाय की दांडिया ठेवायचा का नको? हा, आपल्या हातात काय, लग्न त्यांच्याकडे दिलं आम्ही, बरोबर आहे का? ते म्हटले दांडिया करा, तर आता आता नाचवायला सुरुवात झाली आहे ना, अजून ठरले, आता डान्स सुरू झालाय, पार्टी. आता ते न थकता नाचत राहायचं जोपर्यंत श्वास आहे. जसं ती हेमा मालिनी नाचली का नाही, जब तक है जान मैं नाचूंगी, तसं आहे ते, नाचत राहायचं. त्याला काय सुखी. मग आता हे पटतंय का नाही तुला? भोग आणि संस्कार, कोणता कार्यक्रम करायला पाहिजे? लग्न कर ना, मोठं कर लग्न, मी काय म्हणत नाही, पण दांडिया कशासाठी पाहिजे? आणि कुणापासून तरी सुरुवात करावं लागेल का नाही?
आपणच सुरू केलं म्हणून म्हटलं लहानांना कळत नाही तर जाणत्यांना तर अक्कल नको ऋषल भाई. तुम्ही बसलाय मला माहिती आहे. आता तेच जर काय आता समजा तुम्ही म्हटलं अजिबात दांड्या बिंड्या ठेवायचं नाही म्हणा, किती म्हटलं अविभाज्य अंग कसं झालं कळलं ना. आधी आम्ही होतो आम्ही पण लग्नाला जायचो की, पण त्यावेळेस होतं का पूर्वी दांडिया सुनीता तुमच्या लग्नात झाला होता दांडिया नाही झाला? मामी तुमच्या लग्नात दांडिया होता का नव्हता? फुले का तुमच्या लग्नात होता काय? गाणी म्हणायची पण तेवढ्या वेळ समाधान होत नाही. समाधान नाही भोगाचं असेल. पायाखालच्या अजून काचा आपण बघायला तयार नाही. खायचं प्यायचं आणि नाचण्याच्या नादात पायाखालची काच अजून रुतली नाही ना, पायात घुसली नाही ना, त्यामुळे अजून ते छान वाटत. पण जसं जसं नाचणार तुकडे होतील तसं तसं ती काच कोणती आणि किती, आणि नंतर एकदा त्याचे तुकडे वाढले तर कुठं जागाच राहणार नाही पाय ठेवायला. त्यावेळेस पायात घुसायला लागतेत ना, त्यावेळेस आपल्याला ते सहन होईल का? म्हातारपणाचं दुःख म्हणून तेच. तरुणपणी जे आपण खातोय पितोय नाचतोय ना, म्हातारपण आल्यावर बघा काय परिस्थिती. आम्ही काल बघून आलो काय परिस्थिती असते. आचार्याने खोटं नाही लिहिलं. अर्ध मृतक समबुडा आपण कैसे रूप लखे आपण. मरण एक वेळेस परवडतं, परंतु म्हातार होऊन जेव्हा तुम्हाला आहे ना काहीच करता येत नाही, ती अवस्था कशी असते. प्रत्यक्ष डोळ्याने बघून सुद्धा फरक पडत नाही की मी म्हातारा होऊन मला पण ते भोगावं लागेल. इतकं 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 मोहाची आपल्यावर काय जादू. म्हणजे ऐकताय तुम्ही पण तुम्हाला ऐकलं म्हणून कळतंय ना लगेच. असं वाटलं भीती वाटली तुम्हाला का? तुम्हाला असं वाटलं की हे खरोखर फार चुकीचं चाललंय म्हणून असं काय वाटतंय का ऋषल? हे कुठनं आलं? भोग संस्कृती. पायाखाली काचा आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. कोणते संस्कार दिले पाहिजेत पण कोण देणार? आणि तुम्ही म्हटलं ऐकत नाही असं नसतं. तुम्हाला जिथं पाहिजे तिथं तुम्ही बरोबर ते ऐकलं तरच पुढं सरकता. म्हणलं ना धर्माच्या बाबतीत हीच अडचण आहे. तिथंच फक्त आपल्याला असा शब्द येतो मुखातनं, काय येतो? हे आमचं ऐकतच नाहीत. बरोबर आहे. आई म्हणते मुख ऐकतच नाही तो, वडील म्हणतो ऐकत नाही तो. ऐकत नाही. प्रियंका ऐकत नाही का? प्रतीक ऐकतेत का नाही? सगळेजण ऐकते. पण आपल्याला गरज किती आहे ते काम करून घ्यायची. आपली गरज किती आहे ते कार्य करून घ्यायची, त्यावर ठरलेलं असतं. जर आपल्याला जर पक्क असेल, म्हणून म्हटलं ना पक्क काय पाहुणे तुम्ही काय पक्क केले? जर पोरगा दुसऱ्या कोणत्या जातीच्या मुलीशी लग्न करेल तर काय पक्क केलं? घरात घ्यायचा. मग आणि उद्या केलंच तर काय करणार? खरोखर घेणार नाही. म्हणजे विचार करण्यासारखा आहे. म्हणून म्हटलं आपल्या आत्ता वर अजून वेळ नाही गेलेली, सुरू आहे. आपण अजून सुद्धा थांबवू शकतो. पण एकदा केस हाताबाहेर जातील डॉक्टर, मग त्याच्यानंतर देव भरोसे जसं ना तसं कर्म भरोसे राहावं लागेल. परत संधी कर्म जेव्हा केव्हा चुकून देईल, परत त्यावेळेस तुम्हाला काम करायची अनुभूती झाली तर होईल.
अशा कधीतरी मधनं आम्हाला संधी मिळाली, त्यातली ही एक संधी मिळाली. आणि या संधीचा उपयोग जर आपण व्यवस्थित करून घेतला नाही, परत म्हटलं ना, हाताबाहेर जाऊन देऊ नका कुठलीही गोष्ट, वेळ आहे अजून. चला, मुळात उत्सव सणावर आपण कशासाठी, सणावर आधी आपण सणवार आधी कशासाठी साजरे करतो, त्याचं कारण काय? तर आपल्याकडे तर दोनच कारणं सांगितली. कशासाठी सण आपण साजरे करतो? ज्ञान आणि वैराग्यासाठी, आहे ना, संयम आहे ना. याच्यासाठी आपल्याकडचे जितके म्हणून सण आहेत ते सगळे सण आपल्यामध्ये चांगले संस्कार रुजवण्यासाठी आहेत ते. आणि पाश्चात्य आता त्यांनी सगळं दिले, जाऊ दे, वाचतोच, ऐका तुम्ही. मुळात उत्सव सणवार आपण कशासाठी साजरे करतो, तर त्या निमित्ताने नेहमी आपापल्या व्यापात व्यग्र असणारी माणसं, मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याबरोबर एकत्र येतात, सहभोजन करतात, गाणी बजावणी, गप्पा टप्पा, बैठे खेळ, हास्य विनोद, संसारातल्या रोजच्या विचारांना बाजूला सारून चार घटका आनंदात घालवतात. एकमेकांची विचारपूस करतात. संसारातल्या या ना त्या करणाऱ्या असणाऱ्या चिंता काळजीच्या नकारात्मक जळमटांना झाडून टाकून सकारात्मक ऊर्जेने तना मनाला टवटवीत करतात. भारतात अजूनही आपल्याला आजूबाजूला असलेले शेजारी पाजारी अडीअडचणीला धावून येतात. शेजारचं मिक्सर बंद पडलं तर म्हटलं ना, लगेच मिक्सर द्या, बरं मिक्सर, भांड द्या, भांड आहे ना, टोमॅटो पाहिजे टोमॅटो, कोथिंबीर पाहिजे कोथिंबीर, असं आजूबाजूचे लोक अजून सुद्धा धावून येतात, आहे ना, एकमेकांना ना काय झालं, अडीअडचणीला धावून येतात. रोज रस्त्यावरून येता जाता अनेक परिचित एकमेकांना हात करतात, स्मित हास्य करतात. म्हणजे माणसांचा वावर आपल्या आजूबाजूला सदैव असतो. त्यांची जागमाग असते. या उलट पाश्चात्य देशामध्ये काही मोठी शहरं सोडली आणि ऑफिसेस, दुकान व मॉल्स सोडले तर एकूणच माणसांचं एक दुसऱ्याशी संपर्क हा खूप मर्यादित असतो. वेगवेगळी घरं असतात आणि पर्सनल प्रायव्हसीच्या नावाखाली फारच क्वचित शेजाऱ्यांशी संबंध येतो. पर्सनल प्रायव्हसी, त्यातून त्यांच्याकडे वर्षात जेमतेम 6-7 सण असतात. कोणत्या तर बघा, कधी असते बघा. त्यातले मुख्य म्हणजे हॅलोवीन, थँक्सगिव्हिंग, क्रिसमस आणि न्यू इयर. हे प्रामुख्याने अतिशीत हवामानाच्या काळात म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत येणारे, जेव्हा माणसं दिसणं ही दुरापास्त झालेलं असतं. थंडीच्या दिवसात कोण बाहेर पडते? म्हणजे त्याने त्याच्यात एक तर्क लावलेला, असं छान तर्क दिलेला त्याचा. जेव्हा माणसं दिसणं ही दुरापास्त झालेलं असतं, लवकर होणारा मिट्ट अंधार आणि कडाक्याची थंडी यांनी थिजलेलं उदास जनजीवन, अशा वेळी मनोरंजनाच्या घराबाहेर गतिविधी पूर्णपणे बंद झालेल्या असल्यामुळे या 4 सणांच्या वेळचा त्यांच्या मित्रमंडळी, नातेवाईकांबरोबर घराघरात केलेला जल्लोष, त्यांच्या त्यावेळच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी सुसंगत वाटतात. तिथे चालत असलेली पूर्वापार म्हणजे आता तिथं ते तसं करणं एक त्यांच्याबद्दल. पण भारतामध्ये वातावरण तसं नाही, तर तसं का करता असा त्यांचा प्रश्न. म्हणजे ते जे सण साजरे करतात त्यांची ती मजबुरी आहे आणि त्यांना त्याच्याशिवाय म्हणजे पर्याय नाही आहे. म्हणजे नाहीच तर संस्कृती काय दुसरी तिसरी, तर मग करणार काय? असे 3-4 सण आपले ते घरात बसून सगळ्या नातेवाईकाबरोबर साजरे करणं हे ठीक आहे, पण भारतात कशासाठी असा प्रश्न आहे. आता पुढं खाण्यापिण्याच्या गोष्टी सुसंगत वाटतात. तिथे चालत असलेली पूर्वापर विभक्त कुटुंब पद्धती आणि आता तर महिनोन महिने एकट्या दुकट्याचेच राहणे
आई बापाचा मुलामुलींचा इतकाच काय तर नोकरी धंद्यामुळे वेगळे राहणाऱ्या नवरा बायकोचा आवाजही कानावर पडत नाही. बरोबर आहे का? लग्न झालेलं असतं पण नवरा बायकोला वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी असते आणि मग आपलं ते त्यांच्या कामाला लागलेले असते. कशासाठी लग्न केलेलं असतं माहिती नाही. नवरा बायकोचा आवाजही कानावर पडत नाही अशी परिस्थिती असल्याने मदर्स डे, फादर्स डे, डॉटर्स डे वगैरे दिवस उष्ण अवसान आणि प्रेम आणून त्यांना साजरे करायची आवश्यकता भासते. अरे पण आपल्याकडे काय त्याचं? हे उष्ण अवसान आणून केलेले साजरे सण भारतातील वेगवेगळ्या प्रांतात आणि देश पातळीवर साजरे होणारे आणि सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहिती असणारे केवळ प्रमुख वार्षिक उत्सव जरी विचारात घेतले तरी ते 50च्या वर आहेत. सगळे म्हणजे ऑल ओव्हर इंडिया साजरे केले जाणार. किती आहेत? 50च्या वर. आणि राज्यातील छोटे मोठे सण उत्सव जत्रा वगैरे जर मोजले तर ते 2000च्या आसपास आहेत. भारतातले सण किती आहेत? त्यांच्याकडे कमी आहेत हे सांगायचं ना. कुठे गेला? भारतातील वेगवेगळ्या प्रांतात आणि देश पातळीवर साजरे होणारे आणि सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहिती असणारे केवळ प्रमुख वार्षिक उत्सव जरी विचारात घेतले तर ते 50च्या वर आहेत. आणि वेगवेगळ्या राज्यातील छोटे मोठे सण उत्सव जत्रा वगैरे जर मोजले तर ते 2000च्या आसपास आहेत. अशा वेळी अजून ह्या लादलेल्या पाश्चात्य उत्सवांचं इथं कौतुक कशासाठी? आई बाप कितीही ओरडले आहे ना तरीही बहुतांश तरुण प्रौढ मंडळी आपापल्या परीने वृद्ध माता पित्यांची काळजी आजही घेत असतात. त्यांना हवं नको ते बघत असतात. आजही आपल्या तरुण मुला मुलीला ठरल्या वेळेपेक्षाही घरी यायला तासभर जरी उशीर झाला आणि त्यांचा काही फोन बिन आला नाही लागला नाही तर आई बापाचा जीव वर खाली होत असतो. आणि हे सगळं आजूबाजूला माणसांचा राबता असताना विविध संसाधन प्रवासांचे विविध पर्याय सहज उपलब्ध असतानाही काळजी हे प्रेम रोज घरात त्याबद्दल न बोलताही एकमेकांना जाणवत असतं. अशा सहजीवनात भारतातील करोडो परिवार आजही संसार करतायत. मग हे वर दिलेले इम्पोर्टेड डेज हे सगळे काय इम्पोर्टेड डेज आपल्या इथे साजरा करण्याचं औचित्य काय? मी स्वतःला अतिशय कर्मठ संस्कृती रक्षक वगैरे अजिबात मानत नाही. पण कार्यकारण भाव न समजता उमजता जर आजूबाजूला गोष्टी घडत असतील आणि तेही स्वतःला सुशिक्षित लॉजिकल आणि म्हणून घेणाऱ्या समाजात तर मला त्यांचं जेवढं आश्चर्य वाटतं तेवढं त्याचं दुःखही होतं. बाकी काय नाही. असं का करते? एवढं सगळं चांगलं आहे म्हणजे इथं फादर्स डे मदर्स डे वेगळा साजरा करायची गरज नाही ना. ऑटोमॅटिक ते सहज प्रेम आहेच एकमेकाबद्दल. तिथं नाहीच तर संबंधच नाही. आणि संबंध नसल्यामुळे मग त्यांना स्पेशल मग कधीतरी जाऊन आईची गाठ घ्यायची, कधीतरी जाऊन वडिलाची गाठ घ्यायची, कधीतरी जाऊन बहिणीची गाठ घ्यायची आणि मग कधीतरी म्हटल्यानंतर वर्षात नाही एकदा आणि मग तो डे त्यांनी साजरा सुटतो. ही सिस्टीम तिकडं आहे. कुठं झालं? आश्चर्य वाटतं आणि दुःखही होतं. लॉजिकल रॅशनल प्रॅक्टिकल थिंकिंग या केवळ नोकरी धंद्याच्याच ठिकाणी वापरायच्या गोष्टी आहेत. परिवार समाज संस्कृती संस्कारांच्या बाबतीत वापरायच्या नाहीत.
सत्यनारायणची पूजा कशाला करायची, काय होतं आंघोळ न करता पूजा केली तर, असे प्रश्न स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्यांना पडतात. पण माझ्या आईची मी रोज काळजी घेतो किंवा माझ्या मुलीवर माझं खूप प्रेम आहे, तर हे उसने डेज मी का साजरे करायचे हा प्रश्न त्यांना का पडत नाही. आणि आपण पण टाकतो की नाही हॅपी मदर्स डे. म्हणून म्हटलं हे फक्त देखादेखी आणि ही अशा गोष्टी सहज रुजतात, कारण ती भोग संस्कृती आहे, त्याच्यात काही नाही आहे दुसरं. आम्हाला काहीतरी वेगळं पाहिजे, कारण हे आपले रोजचे भारतीय सण साजरे करून तुम्ही कंटाळला आता आणि तुम्हाला हे फॉरेनचं पॅकिंग आवडतं आणि त्या पॅकिंगमुळं आपल्या सणांची किंमत कमी आणि या फॉरेनच्या सणांची किंमत वाढवली, आम्ही वाढवली. आपणच तशा प्रकारचे त्या ठिकाणी मेसेजेस पाठवून आपल्या डोक्यात ते कधी म्हणजे ते बसलंय की हा डे साजरा करायचा, ते आपल्याला पण माहिती आहे. पुढे बघा, हे सगळं आपल्याकडे कोणी आणलंय, सामान्य अमेरिकन किंवा युरोपियन माणसांनी, ब्रिटिशांनी? तर त्याचं उत्तर नाही. हे आहे नाही, हे आहे, कारण ही सगळी थोतांड गेल्या 30 वर्षातली आहे. एक उदाहरण दिले त्यांनी बघा, एक उदाहरण देतो म्हणजे आपल्या आत कुठेतरी लख प्रकाश पडेल. म्हणजे हे त्या लोकांनी नाही दिलेलं आपल्याला. बघा काय सांगते. नोकरीच्या निमित्ताने माझे अमेरिकेत सलग 6-7 वर्ष वास्तव्य झाले. आम्ही अमेरिकेत आलो तेव्हा माझी मुलगी 4.5 वर्षाची होती. तिचा तेथील शाळेत प्रवेश घेतला. 2 महिन्यांनी पालक शिक्षक भेटीसाठी शाळेत गेलो. तिची प्रगती चांगली होती, पण अमेरिकन उच्चार, इंग्रजी वगैरे कळण्यात तिला अडचणी येत होत्या. तेव्हा माझ्या पत्नीने काळजीने त्या अमेरिकन शिक्षिकेला विचारलं की आम्ही घरी तिच्याशी इंग्रजीत बोलू का. त्यावेळी ब्लूमिंग्स्टन सारख्या छोट्या शहरातील त्या प्राथमिक शाळेतील तिशीतल्या अमेरिकन शिक्षिकेने काय उत्तर दिलं असेल. ती म्हणाली, अजिबात नाही, तुम्ही घरी तुमच्या मातृभाषेतच तिच्याबरोबर बोलत राहा, कारण ती लहान आहे आणि तिची आकलन शक्ती उत्तम आहे. इंग्रजी आणि इकडचे उच्चार ती अजून 3-4 महिन्यात सहज आत्मसात करेल आणि लिलाया बोलायला लागेल. पण तुम्ही जर तुमच्या भाषेत तिच्याशी बोलणं सोडलं तर तुमची भाषा ती 1 वर्षात पूर्णपणे विसरून जाईल. तिला या दोन्ही भाषा चांगल्याच यायला हव्यात. तिचा तो हक्क आहे. आणि आपला काय हट्ट आहे, तिचा हक्क आणि आपला हट्ट. आपल्या मुलांना काय यायला पाहिजे, 1 2 3 4. त्याला कळलं नाही 1 2 3 4 तरी चालतंय, आहे ना. 52 म्हणजे 92 म्हणजे किती कळलं नाही तर चालतंय. 50 to 92च कळलं पाहिजे. हे आमचा हट्ट आहे. ती अमेरिकन कुठल्या छोट्या गावातली ती तिशीतली शिक्षिका आहे ना, ह्यांना सांगताना म्हणजे प्रॅक्टिकल सांगते. आणि आमचा सगळ्यांचा हट्ट आहे की आमच्या मुलांना कोणत्या शाळेत घालायचं. कोणाकोणाची मुलं मराठी मीडियममध्ये तिथं हात खाली ठेवा. सगळ्यांनी आम्ही. आणि कितवीपासून, पहिलं कोण आहे, प्ले ग्रुप आहे. प्ले ग्रुप, नर्सरी, सिनियर KG, हायर KG, सिनियर नाही, लोअर KG, सिनियर KG. मध्ये अजून काय राहिलं. असे 4 वर्ग तर पहिल्यांदाच आहेत. पहिलीत जाण्याच्या अगोदरचे 4 वर्ग. आणि त्या 4 वर्गात काय शिकवतात शाळेत. आणि ते झालं कमी पडतं म्हणून परत ट्युशनला पाठवायचं. मुलांना S-0 यायला पाहिजे, महत्वाचं आहे. मराठी नीट कळलं नाही तर चालतंय. आजकालच्या मुलांना मराठी, आम्ही शास्त्र वाचायला बसतो काय, मग शास्त्र वाचायला बसल्यानंतर आजच्या मुलांना वाचता येते का. ते शब्द असे मराठी वाचताना अडखळतात. आप ल या ल्या, आपल्या असं वाचावं लागतं. अशी परिस्थिती झाली.
म्हणजे काय दुर्दशा आपण करून घेतली, पण तरी सुद्धा आपल्याला अजून अक्कल आलेली नाही. आता आणणार आहे का नाही आणि यायची का नाही, मी आता कोणाला काय म्हणायचं सोडले. कालपासून मुलाजोई मला खवळलाय, म्हटले तुम्ही माणसांना काय बोलत जाऊ नका. 25% माणसं म्हटले तुमची निंदा करते, तुम्ही फक्त जी चर्चा निंदा करता लोकांची, त्यामुळं बाहेर जाऊन लोक त्या निंदेची चर्चा करतात, परंतु जे तत्व जे शिकवलेलं असतं ते तत्व कोणीही ग्रहण करत नाही. म्हणून आता निंदा करायचं नाही असं मला कालपासून फिलिंग आली. किती दिवस टिकतंय माहित नाही. तसं तुम्ही लय निवांत होऊ नका. म्हणजे आता सध्या ते एकदम असं झालेलं आहे, तर आपलं म्हणून मी आज हे वाचतो, कोणाचं काय नाव न घेता. चला, तर असं चांगलं राहावं हे पण चांगलं आहे. तर मी तिच्या विचारांची समज आणि दिशा पाहून आवाक झालो, आनंदही झाला. आपल्या इथल्या पाश्चात्यांच्या अंधानुकरणाने आंधळ्या झालेल्या सो कॉल्ड मॉडर्न आईबापांना तिचं उत्तर चपराक दे. ती म्हटली नाही की तुम्ही इंग्लिश शिकवा, इंग्लिश बोला, तुम्ही मराठीतच बोला. आणि आपल्याकडे तशी एज्युकेशन सिस्टीम आणणार होते, पण अजून आपले लोक तयार नाही ना. रस्ता जसा करायचं म्हटलं तर माझी जागा देणार नाही, आणि आम्हाला विकास तर पाहिजे आहे ना. आम्ही काय टॅक्स भरणार नाही, पण आम्हाला विकास पाहिजे. म्हणजे प्रॉब्लेम्स असे. मग हे डेज, हे रुजवलेले पाश्चात्य सण कोणी आणले? ते आणलेले नाही तर शिताफीने लादलेले आहेत. भांडवलशाहीच्या अनिर्बंध विस्ताराच्या राक्षसी महत्वाकांक्षेने पछाडलेल्या पाश्चात्य कंपन्यांनी त्यांनी पसरवलेल्या या जाळ्यात आपण आणि पुढची पिढी ही केवळ गुरफटलेलीच नाही, तर दुर्दैवाने ते गुरफटणं आपण अभिमानाने मिरवतोय. हे आपण का करतोय याचा विचारही करायची आवश्यकता कोणाला वाटत नाही. कोण आहे ते फॉरेनर्स? कोण आहे ते फॉरेनर्स? भांडवल इंटरनॅशनल कंपन्या आहेत. तुमचं चाललंय, हे नीट वाचलं तुम्ही, ऐकलं नाही? आता एकदा परत वाचतो आहे का? इंटरनॅशनल कंपन्या पैशासाठीच करतात ना सगळं. तुम्ही काय करता? यू आर नॉट अ फॉरेनर. तुम्ही पण पैशासाठी धर्म कर्म सगळं गुंडाळून ठेवलंय नाही. म्हणजे हे एक दृष्टांत आहे. ते आपल्याला त्यांना नाव नाही ठेवायचे, सगळं आपल्यात दोष काय दिसतात का त्याच्यातले हे बघायचंय. इंटरनॅशनल कंपन्यांनी ते संस्कार करून 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 आहे ना, आपल्याला त्यांचं ते प्रोडक्ट विकण्यासाठी ती जाहिरात ॲडव्हर्टिजमेंट केली. पण मी काय करतो, त्यांना पण पैसेच पाहिजेत, आम्हाला काय पाहिजे आहे ना. हे संपू का? टाइम संपलेला आहे ना. थोडं जर राहिलेलं आहे, पण संपवा म्हटलं तर आज संपवतो, आणि नको म्हटलं तर उद्या. इंद्रजित पाहुणेला विचारू द्या मला, परत इंद्रजित पाहुणे उद्यापासून शास्त्राला यायचं नाही. आणि बरेच जणांना प्रॉब्लेम हे येतो. पाहुणे वाचू का उद्या वाचू? उद्या वाचू ना, उद्या वाचा म्हणते. चला ठीक आहे, इतकं बास. आता तुम्हाला झेपलं तर पाहिजे एवढं. ओम नमः भो प्रभू.